माजी आमदार श्री चौधरी यांच्या एका निर्णयामुळे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील आणि तत्कालीन आमदार मंत्री अनिल भाईदास पाटील यांची झाली त्या केसमधून निर्दोष मुक्तता। सोबतच लोकप्रतिनिधी आणि प्रत्येक प्रतिनिधीचे कार्यकर्ते यांची झाली या माजी आमदार श्री चौधरी यांच्या पुढाकारानेच मिटला हा प्रकार। सदर घटनेमध्ये साहेबराव धोंडू पाटील, अनंत निकम, राजेश शिवाजीराव पाटील, गौरव धनंजय पाटील, प्रशांत जगतराव पाटील, सचिन पाटील, अनिल अंबर पाटील, मनोहर शंकर पाटील, प्रशांत दिलीप, विक्रांत भास्करराव पाटील, शेख जाकीर शेख मुनाफ, देवीदास लक्ष्मण देसले, जयराम काळू पाटील आणि इतरांची नावे होती। मान्य करना तुम्ही लाईव्ह होता देण्यानंतर विषय जो होता त्या परिस्थितीमध्ये त्या घटनाने आपण जे काय आलं ते आलं ते मान्य देण्यानंतर दादा जे काय आलं त्याचं मान्य कसं नाही आणं असं त्यानंतर मी जे काय आणं मला 1 रुपया आणो का 2 लाख रुपये आणो का 5 कोटी आणो का 200 कोटी आणो ते मान्य ठेवणं पडेल ना। आणि नंतर जे येते त्या मान्य करायचं असं नाही की नंतर ना उन्हा त्यांनीच सगळं काय उभं करायचं काही गणित नाही ना आजारी कोण आजारी कोण भैया आजची बाय ना चला पाणी चला। मागच्या नगरपालिकेच्या वेळेस मला वाटतं 2016-2016ला काही भांडण झालेली होती आणि या भांडणच्या याच्यामध्ये मी फिर्यादी म्हणून इथं होतो। परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की नेत्या लोकांना काही पडलेली राहत नाही, पण कार्यकर्त्यांच्या याच्यात रगडा होत राहतो। असंख्य कार्यकर्ते त्याच्यातला माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला विनंती केली की या केसमधून आम्हाला मुक्तता करा, कारण कुठल्याही गोष्टीचा काही नसताना कार्यकर्ता हा रगडला जातो या विचार करूनच मी आज त्यांच्या भावनांशी त्यांच्या परिवाराचा विचार करून काही लहान मुलं असतील हे असतील यांचा सगळ्यांचा विचार करून एक सकारात्मक विचार करून आज या केसमध्ये जी मी फिर्याद दिलेली होती त्या फिर्यादीमध्ये समझोता करून घेतलेला आहे आणि हा समझोत्याच्या हिशोबाने त्यांना मला वाटतं माननीय न्यायाधीश कोर्ट महोदय यांना त्यांना काही रिलीज देतील अशी अपेक्षा माझी आहे। दादा कोण आरोपी होतं थोडक्यात सांगता येईल का? आरोपी सगळे मोठे नेते मंडळी होते। अनिल भाईदास पाटील होते, साहेबराव धोंडू पाटील होते, श्याम पाटील होते, त्यानंतर पराग होते, असे असंख्य जवळपास 38 आरोपी होते आणि या 38 आरोपी 40 आरोपी होते, इतरस्त पण असे 100-150 आरोपी होते त्याच्यामध्ये। परंतु यामध्ये कितीही काय झालं नेत्याच्याच ठिकाणी राहतो, तो कार्यकर्त्यांकडे त्याचं काम झालं का तो लक्ष देत नाही, परंतु कार्यकर्त्यांच्या याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात लॉस होत असतो। त्यांच्या नोकरीचा काही संबंध असतो, काही बढतीचा संबंध असतो, मुलांचा काही प्रॉब्लेम असतो, परंतु एक गुन्हेगारी दृष्टिकोनातून त्यांच्याकडे जे पाहायला जातं समाजामध्ये हा दृष्टिकोन त्यांच्याकडे पाहायला जायला नाही पाहिजे, म्हणून कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे। ओके दादा, धन्यवाद।